नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। लग्नानंतर 15 दिवसातच नववधूने केले पलायन। एजंटामार्फत जुळवण्यात आला होता विवाह। तरुणाची फसवणूक झाल्याने पोलिसात दिली तक्रार। हल्ली मुली मिळत नसल्याने एजंटामार्फत लग्न जुळवण्याचे कार्यक्रम बरेच नागरिक तरुणांकडून केले जात आहेत, परंतु अशा एजंटांनी जुळवलेल्या विवाहामधून फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले आहे। नुकतीच एका तरुणासोबत एका तरुणीचा विवाह झालेला असताना विवाहानंतर 15 दिवसातच त्या तरुणीने पलायन करून तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। याविषयी मिळालेली माहिती अशी की पहिले लग्न झालेल्या तरुणीचे एका एजंटाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने तालुक्यातील एका तरुणीशी लग्न लावले। या बदल्यात 3 लाख रुपयाची रक्कम घेतली। मात्र लग्नाच्या 15 दिवसातच त्या नववधूने बहिणीकडे जाऊन येते म्हणून पोबारा केला आहे। ही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे। एका 26 वर्षीय तरुणाच्या बाबतीत हा प्रकार घडला। याबाबत त्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार त्याच्या चुलत भावाचा विवाह अमोल राहणार लातूर नावाच्या एजंटाने जमवून दिला होता। त्यामुळे तरुणाच्या कुटुंबियांनी एजंट अमोलशी संपर्क केला असता 3,20,000 विवाह लावून देतो असे सांगितले। त्यानंतर संबंधित तरुणाने एक मुलगी पसंत केली। नंतर 14 नोव्हेंबर रोजी अमोल हा मुलगी काजल सागर पाटील राहणार गांधीनगर कोल्हापूर हिला घेऊन आला। तिच्यासोबत बहीण सारिका चव्हाण राहणार सांगली आणि पल्लवी राहणार गांधीनगर कोल्हापूर यासोबत आल्या होत्या। त्याच दिवशी काजलसोबत तरुणाचे लग्न पार पडले। नंतर 15 दिवसांनी सारिका चव्हाण हिने माझ्या घरी कार्यक्रम असल्याचे बहिणीला पाठवा असे सांगितल्याने नववधूला सांगलीला पाठवण्यात आले। मात्र ती परत आली नाही। त्यामुळे तरुण सांगलीला सारिका चव्हाणकडे गेला। तिथे त्याची पत्नी दिसून आली नाही। दरम्यान तरुणाने काजलबद्दल अधिक माहिती काढली असता ती मूळची अल्पसंख्याक समाजातील असून यापूर्वी तिने अन्य एका व्यक्तीशी विवाह केला होता। नंतर ते सोबत राहत नसल्याचे ती कोल्हापूरला आली असे आपल्याला कळले, असा दावा फसवणूक करणाऱ्या तरुणाने फिर्यादीत केला आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस करत असले तरी अलीकडे अशा एजंटामार्फत तरुणांनी किंवा त्याच्या कुटुंबियांनी विवाह जुळवताना पुरेशी खात्री जमा करूनच असे विवाह जुळवावेत, म्हणजे त्यांची होणारी फसवणूक टाळता येईल असे आम्हाला वाटते।